नमस्कार. इन्कम टॅक्स रिटर्न चालू झाले आहेत आणि जे नवीन फॉर्मॅट आले आहेत इन्कम टॅक्स रिटर्नचं स्पेसिफिक म्हणजे सॅलरीसाठी जे ओल्ड रेजिममध्ये फाईल करतात आणि ते इन्कम टॅक्समध्ये इन्शुरन्स आणि अदर डिडक्शनचं जे पहिल्यापासून पारंपरिक डिडक्शन होतात ते जे डिडक्शन घेतात आहेत. तर आता ज्या नवीन फॉर्मॅटमध्ये खूप माहिती विचारली जाते, जसं ATCमध्ये इन्शुरन्स, PF, होम लोनचं प्रिन्सिपल अमाऊंट, ह्याचं जे डिडक्शन येतं तर त्याचं डॉक्युमेंट्स नंबर द्यावे लागणार. म्हणजे होम लोन अकाउंट नंबर, इन्शुरन्सचा इन्शुरन्स पॉलिसी नंबर, पी एफ नंबर किंवा सॅलरी एम्प्लॉई कोड, ह्या सगळ्या डिटेल्स द्याव्या लागणार. त्यामुळे ह्यावेळेस प्रत्येकाने डिडक्शन घेताना तुमचे त्या सर्व गोष्टी तयार ठेवा. कारण आधीपर्यंत म्हणजे असेसमेंट इयर 24-25पर्यंत फक्त आपण ATCचं डिडक्शन किती काही ते माहिती काढून घ्यायचो आणि तेवढं घ्यायचं. पण रिटर्नमध्ये कधी आपण त्या पॉलिसी नंबर आणि इतर माहिती देत नव्हतं. तर ह्या सगळ्यांची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि प्रत्येकाने ते सर्व काढून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला रिटर्न फाईल करताना मदत होईल.